जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. अहिल्यानगर जिल्ह्यात गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा आरोपी गुजरात इथून जेरबंद. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. फसवणुकीची आणखी प्रकरणं उघड व्हायची शक्यता. संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शनं करून दिलं निवेदन. रंगपंचमीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी इथं कानिफनाथ यात्रा आणि श्री क्षेत्र पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून वारकऱ्यांच्या पायी दिंड्या होत आहेत मार्गस्थ. महामार्ग गेले दिंड्यांनी फुलून. साताऱ्याच्या श्री क्षेत्र महाबळेश्वर इथल्या श्री पंचगंगा मंदिरात कृष्णामाई उत्सवास उत्साहास प्रारंभ. रत्नागिरी जिल्ह्यातील टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन. हाती घेतलेल्या प्रकल्पांना निधीची कमतरता पडू न देण्याची दिली ग्वाही. आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित दशावतार शिबिराची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या गोपटे जोगळेकर महाविद्यालयात सुरुवात. पुढील बातमी.